अमरावती शहरातील इतवारा येथील लाकडा बाजार परिसरात मेहबूब फर्निचरच्या दुकानाला काल रात्री 12:30 वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली। काही मिनिटातच आग आटोक्याबाहेर गेली आणि संपूर्ण दुकान भस्मसात झाले। फर्निचर व साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। आगीची माहिती मिळताच अमरावती अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले, मात्र परिसरातील बेकायदा अतिक्रमण आणि अरुंद रस्त्यामुळे अग्निशमन वाहनांना पोहोचण्यास मोठा विलंब झाला। सुमारे 6 ते 8 अग्निशमन गाड्यांच्या मदतीने अनेक तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचा अंदाज आहे। राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत रविवारी 30 नोव्हेंबर रोजी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। निलिमा संजय खरपडे नामक महिला त्याच्या संताजीनगर गुरुकृपा कॉलनी गंगा ऑइल मिल जवळील घरात मृत अवस्थेत आढळल्या। नातेवाईक व शेजाऱ्यांनी सकाळपासून महिला उठत नसल्याने घरात पाहिले असता मृतदेह आढळला। घटना उघडकीस येताच राजापेठ पोलीस स्टेशन तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। डीसीपी गणेश शिंदे आणि डीसीपी श्याम घुगे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून तपासाची माहिती घेतली। पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून मृतदेह संवेदनासाठी पाठविला। या प्रकरणात सध्या भारतीय न्याय संहितेतील कलम 738-25 आणि 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी अद्याप अज्ञात असल्याने पोलिसांकडून तपास अधिक गतीने सुरू असून अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। चांदूर बाजारमध्ये उद्या होणाऱ्या नगर परिषद निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली असून शहरात निवडणूक उत्साहाचा शिखर गाठला आहे। मतदानाचा बिगुल वाजण्यास अवघे काही तास शिल्लक असतानाच प्रशासनातून ते पोलीस यंत्रणेपर्यंत सर्व यंत्रणा उच्च सतर्कतेवर आहेत। संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष बंदोबस्त, सीसीटीव्हीद्वारे थेट निगराणी, स्वतंत्र प्रवेश निर्गमन मार्ग आणि वाहतूक नियंत्रणासाठी विशेष पथक अशा काटेकोर तपशिलात नियोजनामुळे या निवडणुका पूर्णपणे सुरक्षित आणि शांततेत पार पडाव्यात यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे। शहरातील प्रमुख चौक, बसस्थानक, बाजारपेठ आणि हायवेवर रात्री दिवस वाढीव गस्त तैनात करण्यात आली असून शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे। झुंडीने येणाऱ्या गटांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे आणि अंमली पदार्थ किंवा शस्त्र घेऊन येणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे। निवडणूक आयोग, तहसील कार्यालय आणि नगरपालिका यांच्या संयुक्त समन्वयातून शहराला निवडणूक सुरक्षेची मजबूत कवच देण्यात आली आहे। नागपूरमध्ये रविवारी संध्याकाळी अचानक उसळलेल्या भीषण आगीनं पुन्हा एकदा शहरातील सुरक्षा व्यवस्थेची परीक्षा घेतली आहे। वर्धमान नगर चौकातील रिकाम्या प्लॉटवर असलेल्या फोम गोदामात लागलेली आग क्षणाक्षणाला भडकत जात होती, तर आकाशात उडणाऱ्या ज्वाळांनी जवळच्या अपार्टमेंट मधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं। ज्वलनशील फोमच्या साठ्यामुळे आग वेगाने पसरत गेली आणि काही क्षणातच संपूर्ण परिसरात गोंधळ आणि काळजीचं वातावरण तयार झालं। कॉल मिळताच कॉटन मार्केट, सिव्हिल लाईन, सुतरनगर आणि लकडगंज येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। जवळपास 2.5 तासांच्या संघर्षानंतर आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं। फेस पुन्हा पेटू नयेत म्हणून शीतकरणाची प्रक्रिया बराच वेळ सुरू राहिली। आगीत कंपनीचे सुमारे 2,50,000 रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। आगीचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही। नागपूर शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांवर अंकुश आणण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या दक्ष पेट्रोलिंग मोहिमेने पुन्हा एकदा मोठे यश मिळवले आहे। पाचपावली पोलिसांनी अतिशय कौशल्यपूर्ण आणि वेगवान कारवाई करत चोरीस गेलेल्या दुचाक्यांचा पर्दाफाश केला असून तब्बल 3,30,000 किमतीची 5 वाहनं सुरक्षितपणे जप्त करण्यात आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे ही चोरीची प्रकरण उघडकीस आणल्यानंतर आरोपी म्हणून ताब्यात घेतलेले 3ही विधी संघर्षातील बालक केवळ 10वीतील विद्यार्थी असल्याचे पोलीस तपासातून स्पष्ट झाले आहे। 25 नोव्हेंबर रोजी बाबा बुद्धाजी नगर परिसरातून चोरीस गेलेली टीव्हीएस ज्युपिटर शोधण्याचा प्रयत्न सुरू असतानाच पाचपावली पोलिसांच्या सतर्क गस्ती दरम्यान लष्करी बाग परिसरात संशयास्पद परिस्थितीत 3 तरुण दिसले। पोलिसांना पाहताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण स्टाफने त्यांना तातडीने पकडून विचारपूस सुरू केली। सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तर देणाऱ्या या तिघांनी शेवटी टेका परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली।
नागपूर शहरात अंमली पदार्थाविरोधात सुरू असलेल्या पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या ऑपरेशन थंडर एकत्र येऊया, नशामुक्त समाज घडवूया या भव्य मोहिमेला आणखी एक मोठं यश मिळालं आहे. कपिलनगर पोलिसांनी केलेल्या निर्णायक कारवाईत शहरातील तरुणांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला असून एनडीपीएस कायद्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थाचा धंदा सोडून काढण्यासाठी पोलिसांनी धडाकेबाज मोहीम सुरू असतानाच तारकेश्वर नगर परिसरात एका 19 वर्षीय तरुणांकडे बेकायदेशीर लपवून ठेवलेला 526 ग्राम गांजा कपिलनगर पोलिसांनी शोधून काढला. आरोपीकडून मोबाईल फोन आणि मोटरसायकलसह जवळपास 73,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे कपिलनगर पोलिसांनी अंमली पदार्थाच्या साखळीला मोठा धक्का दिला असून शहरात नशामुक्त वातावरण निर्माण करण्याच्या प्रयत्नांना मोठी चालना मिळाली आहे. पुढे जाणून घेऊया संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती. कोणताही ठोस पुरावा नसतानाही गुन्हे शाखेच्या पथकाने खून प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात मोठे यश मिळवले आहे. ही कारवाई खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील बिनासंगम परिसरात करण्यात आली आहे. 1 डिसेंबर दुपारच्या सुमारास सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजित पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार खापरखेडा हद्दीतील खून प्रकरणाचा तपास करताना गुन्हे शाखेच्या पथकाला कोणताही प्रत्यक्ष पुरावा हाती नव्हता. तरीही तपासातील काटेकोर पद्धती, माहिती गोळा करणे आणि तांत्रिक पुराव्याचा अभ्यास करून पथकाने संशयितावर लक्ष केंद्रित केले. पोलिसांनी मिळालेल्या इशाऱ्यावरून आणि परिसरातील हालचालीचे विश्लेषण करून मुख्य आरोपीचा शोध घेतला. पुढील तपासात आरोपीची गुन्ह्यातील भूमिका स्पष्ट होत गेली आणि पथकाने त्याला अटक केली. या कारवाईला वरिष्ठ पोलिसांकडून कौतुकही मिळत आहे.